वेलकम स्टुडंट. आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिक मधला क्रिस्टल डिफेक्ट्स अँड ऑर इम्परफेक्शन्स हा पॉइंट पाहणार आहोत. क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन्स. आता हा डिफेक्ट किंवा त्यालाच आपण इम्परफेक्शन्स असं म्हणतो. आणि डिफेक्ट म्हणजे काय की एखादा नॅचरल क्रिस्टल्स असेल, नॅचरल क्रिस्टल्स असेल आणि त्याच्यामध्ये एखादा आयन्स कॅटायन किंवा ॲनायन्स हा त्यातला रिमूव्ह झालेला असेल किंवा त्याची जी अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे, ती अरेंजमेंट ही इरेग्युलर झालेली असेल तर त्याला आपण डिफेक्ट असं म्हणतो, क्रिस्टल डिफेक्ट. आता यामध्ये क्रिस्टलमध्ये त्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन्स प्रेझेंट असतात. काही वेळा एखादा कॅटायन्स किंवा ॲनायन्स हा एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड झालेला असतो. जे कॅटायन आणि ॲनायन्स असते त्याच्यामध्ये जो स्पेस असतो, इंटरस्टिशियल आपण म्हणतो त्याला, त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये तो कॅटायन किंवा ॲनायन हा एक्स्ट्रा त्यामध्ये प्रेझेंट असतो, त्यालाही आपण डिफेक्ट म्हणतो. किंवा काही क्रिस्टल्समध्ये कॅटायन, एखादा कॅटायन जो आहे तो कॅटायन हा इंटरस्टिशियल स्पेसमध्ये गेलेला असतो किंवा त्यामध्ये एखादा कॅटायन हा कमी असतो किंवा ॲनायन हा इंटरस्टिशियल स्पेसमध्ये गेलेला असतो किंवा तो रिमूव्ह झालेला असतो. असं जे त्या क्रिस्टल्समध्ये हे इररेग्युलरिटी जे असते त्याला आपण डिफेक्ट असं म्हणतो. आता त्या डिफेक्ट क्रिस्टल डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन्स हे वेगवेगळे त्याचे काही टाईप्स आहेत किंवा आपण डिफेक्ट म्हणतो. आपण डिफेक्ट एखादा सेल असते का, डिफेक्टिव्ह सेल म्हणून. डिफेक्टिव्ह सेल म्हणजे काय, एखाद्या कपड्याचं असेल, साडीचं असेल किंवा एखादा कुठलाही डिफेक्टिव्ह सेल जर असेल, ड्रेस मटेरियलचं असेल किंवा ड्रेसचं असेल तर त्यामध्ये डिफेक्टिव्ह सेल असं म्हटलेलं असते. म्हणजे ते जे साड्या आहेत त्याचे धागे जे व्यवस्थित तंतोतंत त्यांनी ते तयार केलेले असतात, परंतु एखाद्या ठिकाणी तो धागा जो आहे तो कट झालेला असतो किंवा एक्स्ट्रा त्याच्यावरती तो धागा किंवा दोरा हा आलेला असतो, म्हणजे त्याला आपण डिफेक्ट म्हणतो. तसंच या क्रिस्टलमध्ये कॅटायन किंवा ॲनायन जो आहे तो कॅटायन किंवा ॲनायन हा एक्स्ट्रा असतो किंवा त्यामधून रिमूव्ह झालेला असतो किंवा तो इतर ठिकाणी गेलेला असतो, त्याला आपण डिफेक्ट म्हणतो, क्रिस्टल डिफेक्ट. द रिअल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टल स्ट्रक्चर डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल. द रिअल नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. दे हॅव सम disordered or irregular in the stacking of atoms. Irregular of a constituents are called as a defect. यामध्ये जे स्टॅकिंग ऑफ ॲटम्स हे इरेग्युलर असतात किंवा म्हणजे त्यामध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कॅटायन आणि ॲनायन जे असतात ते कॅटायन आणि ॲनायन हे इरेग्युलर. फॉर एक्झाम्पल ते कॅटायन निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे क्रिस्टल्स त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि समजा इथं हा एखादा ॲनायन्स प्रेझेंट नसेल तर त्याला डिफेक्ट असं म्हणतो आपण, क्रिस्टल डिफेक्ट. म्हणजेच काय, ती रिअल नॅचरली ऑकर इन क्रिस्टल स्ट्रक्चर डू नॉट हॅव अ परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. दे हॅव सम डिसऑर्डर्ड, म्हणजे इरेग्युलर अरेंजमेंट असते, डिसऑर्डर्ड इरेग्युलरिटीज इन द स्टॅकिंग ऑफ ॲटम्स. इरेग्युलर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आर called as defect or imperfections. Defect are created during the process of a crystal. हा जो डिफेक्ट आहे, during the process of the formation of defect, the defects are more if the crystals occur at a faster rate. Crystals occurs in faster way, the defects are more.
more. It means defect can be minimized by carrying out a crystal at a slow pace. In fact, ideal crystals with no defect, are possible only at the absolute zero of the temperature. Absolute zero of the temperature. Above the temperature, no crystal materials are 100% pure. Above the temperature, no crystals are 100% pure. They contains defect. Sometimes defects are to be interstitial created for the manufacturing or manipulating the desired process in crystal solid. आता यामध्ये जो क्रिस्टल्स फॉर्म होत असतो त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जर हा क्रिस्टल्स 0 टेम्परेचर ला ऑब्टेन होत असेल, फॉर्म होत असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम का डिफेक्ट्स असतात. हे क्रिस्टल्स मध्ये ज्यावेळी तो फास्टर्स असतो आणि ॲट हाय टेम्परेचर असेल त्यावेळी त्यामध्ये क्रिस्टल्स जे आहेत ते जास्त डिफेक्टिव्ह क्रिस्टल्स असतील. इट इज पॉसिबल to form a defect. There are three types of defect: point defect, then line defect and plane defect. There are three types: point defect, line defect, line defect and plane defect. Plane defect. There are three types of defect: line defect, point defect, line defect and a plane defect. आता फर्स्ट आपण पॉइंट डिफेक्ट पाहूया. यातला पॉइंट डिफेक्ट हा फर्स्ट पॉइंट पाहूया. पॉइंट डिफेक्ट, what is meant by point defect? These defects are irregular produced in the arrangement of basis at lattice point. Arrangement of basis of lattice point in crystal solids. हा जो पॉइंट डिफेक्ट आहे, पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. आता जनरली पॉइंट डिफेक्ट म्हटलं की एकाच पॉइंटचा डिफेक्ट असतो, म्हणजे कॅटायन किंवा ॲनायन याच्यामध्ये डिफेक्ट असतो. त्याला आपण जनरल पॉइंट डिफेक्ट म्हणतो. म्हणजे इरेग्युलरिटी इन कॅटायन्स अँड ॲनायन आणि कॅटायन जे आहे त्याची इरेग्युलरिटी त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये असते, त्याला आपण जनरली पॉइंट डिफेक्ट म्हणतो. दीज डिफेक्ट्स आर इरेग्युलर प्रोड्यूस्ड इन दी अरेंजमेंट ऑफ बेसिस at lattice point in crystal solid. These point defects are again classified in three types: Schottky defects, त्यानंतर impurity defects आणि non stoichiometric defect. Stoichiometric defect A, stoichiometric defect. स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट, त्यानंतर नॉन स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट, स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट, देन नॉन स्टॉचिओमेट्रिक, non-stoichiometric defect. Non-stoichiometric defect. Stoichiometric defect. What is by stoichiometric defect? किंवा stoichiometric point defect म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी stoichiometric point defect, non-impurities point defect, non-stoichiometric point defect. कारण हे point defect अंडर याचे तीन टाइप्स आहेत point defect चे. ऍक्च्युअल डिफेक्टचे तीन टाइप्स आहेत: पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. त्यामध्ये
Point defect again classified in three ways. यामध्ये stoichiometric point defect, impurity point defect आणि non-stoichiometric point defect. Non-stoichiometric point defect. आता non-stoichiometric point defect, stoichiometric defect, point defect, chemical formula of a compound shows that a fixed ratio of the number of atoms or number of cations and anions. This is the stoichiometry of a compound. Stoichiometry of the compound. The stoichiometric defect, the stoichiometry remains unchanged. In other ways, or other words, the ratio of number of atoms, cations and anions of a compound remain the same, represented by its chemical formula. आता हे पॉइंट डिपेक्ट मध्ये कुठलाही क्रिस्टल स्ट्रक्चर जर असेल तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स याचा रेशो जो आहे तो रेशो हा जनरली सेम असतो आणि त्यामध्ये डिफेक्ट फॉर्म होत असताना हा जो रेशो आहे तो रेशो जर कमी जास्त झाला तर त्याच्या ठिकाणी त्याला आपण जनरली डिफेक्ट असं म्हणतो. आता पॉइंट डिफेक्ट, स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये केमिकल फॉर्म्युला जो आहे त्या केमिकल फॉर्म्युलेमध्ये कुठल्याही क्रिस्टलच्या केमिकल फॉर्म्युलेमध्ये हा जो रेशो आहे कॅटायन्स आणि ॲनायन्सचा हा रेशो हा सेम असतो. हा जर समजा रेशो कमी जास्त झाला तर त्याला आपण डिफेक्ट म्हणतो. डिफेक्ट, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट, chemical formula of a compound shows a fixed ratio of number of atoms or number of cations and anions. This is the stoichiometry of a compound. In stoichiometric defect, the stoichiometry remains unchanged. याची जी stoichiometry जी आहे ती unchanged असेल. Unchanged. For example, NaCl. NaCl म्हणजे NaCl असतो. NaCl2 किंवा Na2Cl असं नसते. NaClच. NaCl किंवा झिंक सल्फेट ZnSO4 हा क्रिस्टल याचा जो रेशिओ आहे कॅटायन्स आणि ॲनायन्स हा फिक्स्ड असतो, अनचेंज्ड असतो. तो जो रेशिओ आहे तो रेशिओ हा फिक्स असतो, अनचेंज्ड असतो. इन अदर वर्ड्स, the ratio of the number of atoms, that is cations and anions of a compound remains the same. Compounds remain the same, represented by its a chemical formula. त्या केमिकल फॉर्म्युला मध्ये ते रिप्रेझेंट केलेलं असतं. These stoichiometric point defect are again classified in 4 types. हे जे stoichiometric defect आहे हा again classified in 4 ways or 4 types. हा जो stoichiometry आहे हा याचे टाइप्स 4 टाइप्स आहेत. वॅकन्स डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट्स अँड ट्विंकल डिफेक्ट. यामध्ये वॅकन्सी डिफेक्ट, वॅकन्सी स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट किंवा वॅकन्सी डिफेक्ट. त्यानंतर शॉर्टकी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल defect, self interstitial defect, then Schottky defect, आणि Prinkle defect, Schottky defect आणि Prinkle defect, Schottky defect आणि Prinkle defect. Prinkle defect, Schottky defect and Prinkle defect. There are 4 types of stoichiometric point defect. Vacance defect, self interstitial defect, Schottky defect and Prinkle defect. आता यामध्ये कुठलाही क्रिस्टल असेल, वॅकन्सी म्हणजे काय की त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एखादा कॅटायन्स किंवा ॲनायन्स हा कमी असणे त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट म्हणतो. वॅकन्सी डिफेक्ट ड्यूरिंग crystallization or
crystallization of a solid, the particles म्हणजे जे आपण याच्या अगोदर पार्टिकल जे आहेत कॅटायन्स anions हे जे पार्टिकल्स आहेत ड्यूरिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन crystal lattice. In regular site in crystal lattice, the missing particles creates a vacancy in the lattice structure. The missing particles create a vacancy in the lattice crystals. Lattice crystals are termed as a vacancy defect. म्हणजे मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो क्रिस्टल्स आहे हा क्रिस्टल्स फॉर्म होत असताना हा कॅटायन आणि anions आता समजा इथं एखादा हा मिक्स झाला त्यानंतर कॅटायन्स आणि anions then anions आणि कॅटायन्स या ठिकाणी हा मिक्स झालेला आहे त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो. एखादा एक किंवा अनेक त्यामध्ये पार्टिकल्स हे आपण कॅटायन anion म्हटलं किंवा काही वेळा न्यूट्रल एखादा असेल तर हे अशा प्रकारे एखादा मिक्स होणे पार्टिकल मिक्स होणे. आता या ठिकाणी इथला पार्टिकल जो आहे हा पार्टिकल मिक्स झालेला आहे इथला आणि इथला पार्टिकल हे दोन पार्टिकल मिक्स झालेले आहेत याला इथं वॅकन्सी आहे किंवा इथं वॅकन्सी आहे याला आपण वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो. वॅकन्सी डिफेक्ट हे रेग्युलरली अरेंजमेंट जे आहे पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट एखादा पार्टिकल मिस होणे त्याला आणि त्या ठिकाणी वॅकन्सी तयार होते त्याला आपण वॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो. वॅकन्सी डिफेक्ट ठीक आहे. आता त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता वॅकन्सी डिफेक्ट मध्ये आपण पाहिले की एखादे वॅकन्सी क्रिएट होणे. आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटरी सॉलिड in a crystals are the spaces or voids in between the particles at lattice points. आता यामध्ये एखादा पॉइंट किंवा एखादा कॅटायन किंवा anions हा त्याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला स्वतःहून जाणार. म्हणजे आता पहा यामध्ये क्रिस्टल्स आहे आणि त्या क्रिस्टल्स मध्ये आता एखादा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅटायन आणि anion पाहूया. इथं वॅकन्सी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. हा जो स्पेस आहे हे ओवाइड म्हणतो आपण किंवा इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. इंटरस्टिशियल स्पेस इथला जो एक मिस झालेला आहे तो मिस झालेला हा अशा प्रकारे इंटरस्टिशियल पोझिशनला येतो. इथला निगेटिव्हली चार्ज आहे हा इंटरस्टिशियल स्पेसला येतो कॅटायन किंवा anions. किंवा आपण हा फक्त पार्टिकल्स पाहिजे हे पार्टिकल्स जर आपण पाहिले तर हे पार्टिकल इथला जो मिस झालेला पार्टिकल आहे तो हा इंटरस्टिशियल पोझिशनला येतो. इंटरस्टिशियल पोझिशनला इथला पार्टिकल हा इंटरस्टिशियल पोझिशनला येतो त्याला आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटरी सॉलिड्स इन अ crystal structure the space or voids in between the particles at lattice points. ठीक है. These are of two types. Firstly and secondly. Firstly
and extra particles occupy the empty space. Extra particles occupy the empty space are termed as first leaf. हा सेल्फ इंटरस्टिशियल हा 2 टाइप्स आहे. आता यामध्ये सुद्धा आणखी या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज आहे. हा एक्स्ट्रा पार्टिकल आहे. एक्स्ट्रा पार्टिकल हा निगेटिव्ह. तसंच जर आपण हे जनरल आपण घेतलं, हा जो इंटरस्टिशियल पार्ट आहे, या इंटरस्टिशियल पार्ट मध्ये एखादा एक्स्ट्रा पार्टिकल येतो, एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट राहणे, त्याला आपण फर्स्टली सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता सेकंडली पार्टिकल्स गेट शिफ्टेड, particle get shifted from its original positions, from its original lattice points and occupy interstitial space, occupy interstitial space. आता यामध्ये सेकंडली मध्ये हा जो इंटरस्टिशियल स्पेस आहे, हे इंटरस्टिशियल स्पेस मध्ये समजा हा एखादा पॉइंट आहे किंवा पार्टिकल आहे, हा पार्टिकल या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाणे आणि इतर वॅकन्सी तयार होणे, किंवा इथला एखादा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एखादा पार्टिकल हा इंटरस्टिशियल पोझिशनला येईल आणि या ठिकाणी वॅकन्सी तयार होते, त्याला त्या डिफेक्टला आपण सेकंडली असतो. म्हणजे थोडक्यात जो रेग्युलरली अरेंज केलेला आहे तो त्याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला हा शिफ्ट होणे, त्याला आपण सेकंडली डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. देन शॉर्टकी डिफेक्ट. व्हॉट इज बाय शॉर्टकी डिफेक्ट? शॉर्टकी डिफेक्ट, दिस इज आयनिक डिफेक्ट इन आयनिक सॉलिड. आता आयनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions are missing from their regular points in the crystal lattice, creating a vacancies created by a loss of a cation is always accompanied by the vacancies formed by the loss of anions. आता यामध्ये पहा, कॅटायन्स आणि anionsने त्यामध्ये एखादा कॅटायन आणि anions हा मूव्ह होणे. इन आयनिक क्रिस्टल्स म्हटलं की त्यामध्ये कॅटायन आणि anions हे प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये त्या आयनिक क्रिस्टल्स क्रिएट नंबर ऑफ इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर मिसिंग म्हणजे जेवढे कॅटायन्स मिस झालेले आहेत तेवढेच anions हे मिस होतात, त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह मिस झाला की त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. इन आयनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड anions आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर मॅनर और रेग्युलर पॉइंट ऑफ points in the crystal structure or crystal lattice, creating vacancies created by a loss of a cation is always accompanied by a vacancy formed by a loss of anions. There exist two holes or two vacancies on point lost, one created by missing forming a number of solid particles. आता यामध्ये आपण कॅटायन आणि anions यामध्ये one created by missing, there exist two holes and ion pairs lost, one created by missing cation and other its anion. Such a paired cation and anion vacancies defects are termed as Schottky defect. Schottky defect यामध्ये कॅटायन आणि anion हे दोन्ही मिस होतात आणि त्या ठिकाणी दोन वॅकन्सीज तयार होतात, त्याला ओव्हाइड्स असं म्हणतो.
त्याला आपण ओव्हाइड्स म्हणतो. आणि ते ओव्हाइड्स किंवा होल्स किंवा वॅकन्सीज अशा डिफेक्टला आपण शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. अशा प्रकारचे जे डिफेक्ट आहेत त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. देन कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. त्याच्या काही कंडिशन्स आहेत. शॉर्टकी डिफेक्ट कसा क्रिएट होतो त्याच्या कंडिशन आहे. जनरली तो आयनिक सॉलिड आहे. आयनिक सॉलिड आहे फाउंड इन आयनिक कंपाउंड और आयनिक कंपाउंड. हाय टेम्परेचर, हाय coordination number of anions, small difference between size of cations and anions, or the ratio of cations and anions, ratio of cations and anions is a small. Such types of cations and anions, they have a Schottky defect. They have a Schottky defect. त्यामध्ये Schottky defect कुठल्या क्रिस्टल मध्ये क्रिएट होतो तर त्यामध्ये जनरली तो आयनिक कंपाऊंड असतो. आणि आयनिक कंपाऊंड त्यामध्ये हाय आयनिक कॅरेक्टर असणाऱ्या कंपाऊंड मध्ये, हाय आयनिक कॅरेक्टर असणाऱ्या कंपाऊंड मध्ये म्हणजे थोडक्यात काय, पहिला ग्रुप आणि हॅलोजन मधले एलिमेंट्स याच्यापासून जो जनरली क्रिस्टल्स तयार होतो तो त्याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर हे हाय असते. आणि आणखी त्यामध्ये ज्याच्यामध्ये हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन्स, ज्या आयनिक क्रिस्टलचा कोऑर्डिनेशन नंबर हा ॲनायन्सचा हायर असतो, जनरली अशा प्रकारचा क्रिस्टलमध्ये हे डिफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतो. तसेच स्मॉल डिफरन्स बिटवीन कॅटायन्स अँड ॲनायन्स, कॅटायन्स अँड ॲनायन्स रेशिओ, जो रेशिओ आहे कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये तो रेशिओ त्या स्मॉल असेल अशा क्रिस्टल्समध्ये हा शॉर्टकी डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. दीज आर दी डिफरंट टाइप्स ऑफ डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट. Then Schottky defects are again classified in 4 ways: vacancy defect, self interstitial defect, Schottky defect. आणि हा प्रिंकल डिफेक्ट जो आहे हा प्रिंकल डिफेक्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.